ऍक्च्युअल साईट आहे. इथे आपले 2 टॉवर बनतात, टॉवर नंबर 1, टॉवर नंबर 2. टॉवर तुम्हाला ह्या साईडला एक प्रोजेक्ट नंबर टाकेन, समजा प्रोजेक्ट नंबर 1, 2. तुम्ही फक्त कॉल कराल तेव्हा फक्त तो नंबर सांगा की आम्ही प्रोजेक्ट नंबर 3 चा व्हिडिओ बघितलाय. मग त्याची इन्फॉर्मेशन आपण त्या हिशोबाने शेअर करत जाऊया. तर चला, याचं जर लँडमार्क तुम्हाला सांगायचं झालं, लोकेशन एक्झॅक्ट, तर चक्की नाक्यापासून अवघ्या 5 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्स वरती हा प्रोजेक्ट आहे. तर ह्या ज्या 5 गोष्टी आहेत आपण त्या प्राइस मध्ये तुम्हाला पण इन्क्लूड करून देतोय. ज्याची तुम्ही ओव्हरऑल कॉस्टिंग जरी मार्केटमधून काढली तर 1.5 ते 2 लाखाच्या आसपास कमीत कमी ते जाऊ शकतं. तर ते आपण तुम्हाला प्राइसिंग मध्ये इन्क्लूड करून देतोय. तर ही ऑफर आहे. आणि या सगळ्यात प्लस पॉईंट जो आहे प्रोजेक्टचा, की प्रोजेक्टला लागून हे जे पत्रे बघताय तुम्ही लागलेले, ह्याच्या बाजूने पूर्ण रोड आहे, रोड टच प्रोजेक्ट आहे. बाजूने पण रोड आहे आणि या साईडला समोर पण रोड दिलेला आहे. तर रोड टच प्रोजेक्ट आहे. आणि नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल, ज्याचं नाव आहे श्री कन्सल्टन्सी अँड रिअल इस्टेट. तर आज आपण जाणार एक प्रॉपर्टीची व्हिजिट करायला. बाहेर तुम्ही बघू शकता पाऊस खूप चांगला पडतोय. कारण तुम्हाला तर माहितीच आहे, प्रॉपर्टी बाय करायचा सगळ्यात चांगला टाइम जो आहे ना, हा पावसामध्ये असतो. कारण तुम्हाला ऍक्च्युअल कुठे वॉटर लॉगिंग होतंय, कामाची क्वालिटी किती आहे, कुठे भिंतीमध्ये पाणी वगैरे मुरतंय का, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे बघायला मिळतात. त्यामुळे आपण आज या पावसामध्येच तुम्हाला एक मी प्रोजेक्टची साईट व्हिजिट करणार आहे आणि बाकी सर्व डिटेल्स मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगेनच. तर आजच तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी एक छोटीशी अपडेट करतो यामध्ये, की जनरली युट्यूबवरून जेव्हा कॉल येतात तेव्हा कस्टमरने बघितलेला व्हिडिओ आणि आम्हाला तो पटकन कळत नाही की नक्की कोणता व्हिडिओ बघितलाय, कारण खूप सारे व्हिडिओज आहेत आपल्या चॅनलवरती. म्हणून मी प्रत्येक व्हिडिओच्या स्टार्टिंगला तुम्हाला ह्या साईडला एक प्रोजेक्ट नंबर टाकेन, समजा प्रोजेक्ट नंबर 1, 2. तुम्ही फक्त कॉल कराल तेव्हा फक्त तो नंबर सांगा की आम्ही प्रोजेक्ट नंबर 3 चा व्हिडिओ बघितलाय. मग त्याची इन्फॉर्मेशन आपण त्या हिशोबाने शेअर करत जाऊया. तर चला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे आपल्या ऍक्च्युअल साईट वरती. मी तुम्हाला ऍक्च्युअल साईट दाखवतोय. हे बघा, हे जे आहे आपले ऍक्च्युअल साईट आहे. इथे आपले 2 टॉवर बनतात, टॉवर नंबर 1, टॉवर नंबर 2. आणि अपकमिंग मध्ये आपले इथे आणखी 2 टॉवर येणार आहेत, टॉवर नंबर 3 आणि टॉवर नंबर 4, ज्याचं काम येत्या दिवाळीपासून चालू होईल. तर हा आहे एकंदरीत आपला प्रोजेक्ट. टोटल प्रोजेक्ट जो आहे आपला 2.5 एकरमध्ये आहे. 2.5 एकरचं पूर्ण लँड पार्सल आहे. आणि सगळ्यात प्लस पॉईंट जो आहे प्रोजेक्टचा, की प्रोजेक्टला लागून हे जे पत्रे बघताय तुम्ही लागलेले, ह्याच्या बाजूने पूर्ण रोड आहे, रोड टच प्रोजेक्ट आहे. बाजूने पण रोड आहे आणि या साईडला समोर पण रोड दिलेला आहे. तर रोड टच प्रोजेक्ट आहे. आणि याचं जर लँडमार्क तुम्हाला सांगायचं झालं, लोकेशन एक्झॅक्ट, तर चक्की नाक्यापासून अवघ्या 5 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्स वरती हा प्रोजेक्ट आहे. आता सध्या आपली साईट जी आहे ती अंडर कन्स्ट्रक्शन चालू आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही ऑन साईट व्हिजिटसाठी याल तर आपण एक मॉडेल बनवलेलं आहे, ज्यामध्ये फ्युचर डेव्हलपमेंट, रोड कनेक्टिव्हिटी, बिल्डिंगचं स्टोरेज, बिल्डिंगचं स्ट्रक्चर कसं असेल, त्यानंतर कशा प्रकारे ॲम्युनिटीज असतील, ह्या सगळ्या त्याच्यामध्ये आपण दाखवतोय. तर हे मॉडेलचे काही शूट्स मी याच्यामध्ये ऍड केलेले आहेत, तर ते एकदा तुम्ही बघून घ्या. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितलं प्रोजेक्टची बाहेरची बाजू सर्व बघितली. आता आपण जाऊया ऍक्च्युअल साईट व्हिजिटसाठी. तर मी आता आलेलो आहे बिल्डिंगच्या आतमध्ये आणि हेल्मेट घालणं कंपल्सरी आहे, कारण रेरा साईट आहे. उद्या काही अपघात वगैरे झाला त्यासाठी हेल्मेट घालणं कंपल्सरी आहे. आता मी उभा आहे या बिल्डिंगच्या, जे बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन चालू आहे त्या बिल्डिंगच्या ग्राउंड फ्लोअरवर. आणि इथून मी तुम्हाला समोरचं दाखवतो लँड पार्सल किती आहे. हे समोर जे ब्ल्यू पत्रे मारलेत तिथपर्यंत आपलं लँड पार्सल असणार आहे. टोटल 2.5 एकरचं लँड पार्सल आहे. आणि सध्या जी बिल्डिंग 2 टॉवर जे रेडी आहेत त्याच्या ग्राउंड फ्लोअरला आपण उभे आहे.
ही जी असणार आहे ही पूर्ण असणार आहे आपली स्टील पार्किंग. त्यानंतर बाहेरच्या बाजूला बघा, बाहेरच्या बाजूला ओपन पार्किंग स्पेस देण्यात आलेला आहे. मी तुम्हाला बॅक साईडला पण नेऊन दाखवतो. आणि आता आपण जिथे उभे आहोत त्याच्या बरोबर बाजूला सेल्स ऑफिस आहे आणि इथेच आपला येणार आहे अम्युनिटीजच्या मग आपण मॉडेलमध्ये बघितला तो अम्युनिटीज पूर्ण झोन जो आहे तो इथे येणार आहे. टर्फ झालं, गझेबो, चिल्ड्रन्स प्ले एरिया हे सगळं तिथे येणार आहे. आणि बॅक साईडला हे आहे हा आपला बॅक एरिया. याच्यामध्ये तुम्हाला पझल पार्किंग जे आपण मॉडेलमध्ये बघितलेलं हे सगळं तुम्हाला इथे येणार आहे. आणि बऱ्यापैकी जर डिस्टन्स आपण बघतोय तर साधारण 1-2 गाड्या तुमच्या पार्किंग झाल्यानंतर देखील गाड्या क्रॉस होऊ शकतात, एवढं डिस्टन्स आहे. तर हे झालं पार्किंगचं, सगळ्यात पार्किंगची गोष्ट. आणि पार्किंग नंतर ही झाली फक्त ग्राउंड लेवल आणि बेसमेंट ग्राउंड लेवलची पार्किंग. आता आपण बघूया. तर मित्रांनो हा आहे बिल्डिंगचा एंट्रन्स म्हणजे लॉबी एरिया. लॉबी एरिया बघा, हाईट कमीत कमी 16 ते 18 फीटची हाईट दिलेली आहे. आणि समोर तुम्हाला आहे लिफ्ट, 2 लिफ्ट आहेत. एक लिफ्ट सध्या आता वर्कआउटसाठी चालू केलेली आहे, ही आहे लिफ्ट नंबर 1, ज्याने आपल्याला वरती जायचं आहे. मी प्रेस करून ठेवतो. आणि बाजूला लिफ्ट नंबर 2 जी बनते. हा आहे लॉबी एरिया. लॉबी एरियामध्ये तुम्हाला एक सोसायटी हॉल दिलेला आहे आणि एक सोसायटी ऑफिस आहे आणि एक कम्युनिटी हॉल आहे, ज्यात तुम्ही छोटंसं बर्थडे पार्टी वगैरे असं फंक्शन करू शकता. या प्रोजेक्टचा सर्वात USP जो आहे आणि जी स्पेशली मला जे आवडतं, कारण या सेगमेंटमध्ये या प्राइस रेंजमध्ये जेवढे प्रोजेक्ट कल्याण ईस्टमध्ये चालू आहेत त्या कुठल्याही प्रोजेक्टमध्ये हा ऑप्शन अवेलेबल नाही आहे. तो ऑप्शन म्हणजे बेसमेंट पार्किंग. जनरली पार्किंग आपण बघतो सगळ्याच ठिकाणी पार्किंगचे खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत. लोक 38, 40, 50, अगदी 60-60 लाखाचे 70 लाखाचे फ्लॅट घेतात. परंतु पार्किंग म्हटलं की आज पार्किंगचे भरपूर प्रॉब्लेम चालू आहेत. पण या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला मी ग्राउंड लेवलची पार्किंग दाखवली. ग्राउंड लेवलसोबतच बेसमेंटला पण देखील पार्किंग दिलेली आहे, त्यामुळे पार्किंगचे इश्यू बिलकुल येणार नाहीत. मी तुम्हाला खाली बाहेर पाऊस जोरदार चालू आहे आणि या पावसामध्येच आपण मुद्दाम इथे साईट व्हिजिट करतोय, कारण तुम्हाला वॉटर लॉगिंग बघू शकता कुठेही नाहीये. आताच नाहीये, नंतर जेव्हा पण साईट होईल आजूबाजूला कुठेही वॉटर लॉगिंग नाहीये. पाऊस जोरदार चालू झाला पुन्हा एकदा. तर आता आपण आलेलो आहे मेन लॉबी स्पेसमध्ये. म्हणजे ऑलमोस्ट मला वाटतं मी 4थ्या फ्लोअरवरती आहे. आणि समोर बघू शकता तुम्ही लॉबीमध्ये प्रत्येक फ्लोअरवरती 8 फ्लॅट आहेत. 2 फ्लॅट या बाजूला, 2 फ्लॅट ह्या बाजूला, हे झाले 4. आणि सेम 4 फ्लॅट जे आहेत ते त्या कॉर्नरला आपल्याला दिसत आहेत. आणि हा मधला जो पॅसेज आहे हा पूर्णपणे रिकामा आहे. त्यामध्ये तुम्हाला 2 लिफ्ट आणि मग जे डक्ट एरिया आपले इलेक्ट्रिक डक्ट, फायर डक्ट वगैरे ते यामधल्या पॅसेजमध्ये आहेत. पण बऱ्यापैकी स्पेस जो आहे तो रिकामा आहे. तर इथे तुम्ही या फ्लॅटला इथे तुम्ही शूरॅक ठेवू शकता, या फ्लॅटला इथे ठेवू शकता, तसंच या फ्लॅटला इथे ठेवू शकता आणि या फ्लॅटला इथे ठेवू शकता. तसं सेम तिकडे त्या 4 साईड ज्या फ्लॅट आहेत त्यांना देखील तसंच आहे. आता आपण एक ऍक्च्युअल फ्लॅट बघतोय. हा सॅम्पल फ्लॅट नाही, ऍक्च्युअल फ्लॅट आहे, कारण आपलं काम जे आहे इथपर्यंत झालेलं आहे. या स्टेजपर्यंत आतापर्यंत फ्लोरिंग वगैरे झालेली आहे. तर हा जो तुम्ही बघताय आहे 1 BHKचा ऍक्च्युअल युनिट, ज्याला समोर बाल्कनी आहे. 1 BHK मध्ये आपण 3 कार्पेट इथे देतोय तुम्हाला. एक 418 आहे, त्यानंतर 434 आहे आणि तिसरा सर्वात मोठा कार्पेट आपला 454. हे 3 कार्पेट आपल्याकडे अवेलेबल आहेत. प्रत्येकाची प्राइसिंग जी आहे 2-2 लाखाचा डिफरन्स आहे. आतमध्ये साईडमध्ये तुम्ही आल्यानंतर हे आहे कॉमन वॉशरूम. वरच्या बाजूला इथे पाण्याची टाकी आपण लावून देतो. हा आहे किचन आपण डबल प्लॅटफॉर्म मध्ये दिलेला आहे. हे आहे तुमचं मेन प्लॅटफॉर्म, हे आहे सर्व्हिस प्लॅटफॉर्म. इथे तुम्हाला फ्रीजसाठी जागा देण्यात आलेली आहे. आणि हे आहे मित्रांनो या फ्लॅटचं बेडरूम आपण जे फ्लॅट्स आहेत प्रत्येक फ्लॅट आपला मास्टर बेडरूम आहे 1 BHK 2 BHK मध्ये. आणि 1 BHK मध्ये हा आहे मास्टर बेडरूम. कॉमन बेडरूम जो आहे तो आपला इंडियन असेल, तर मास्टर जे आहे ते वेस्टर्न मध्ये असेल. तर हा एकंदरीत आपला 1 BHKचा ऍक्च्युअल युनिट आहे. आता याच्यामध्ये जे आहे आपण कार्पेट जास्त चेंजेस नाही आहेत, थोडे चेंजेस आहेत. चेंजेस कुठे ते पण मी तुम्हाला सांगतो. आपला जो हॉल आहे 454चा जर आपण एरिया घेतला तर तुम्हाला L शेप डायनिंग मिळतं. हाच एक डिफरन्स आहे. बाकी आतमध्ये कार्पेट जे आहेत ते सेम आहेत. त्यामुळे 3 युनिट जे आहेत आपले व्हॅल्यू फॉर मनी आहेत. आता मी तुम्हाला दाखवतो 2 BHK जो आपण बनवलेला आहे. तर 2 BHK थोडा कॉम्पॅक्ट आहे, पण जर छोटी फॅमिली असेल पण 2 BHK हवा असेल तर हा ऑप्शन तुम्ही नक्की कन्सिडर करू शकता. हा आहे आपला हॉल आणि आपण इथे ओपन किचन कॉन्सेप्ट घेतोय. ओपन किचन जर तुम्हाला ही वॉल क्लोज करून हवी असेल तर तो देखील आपण ऑप्शन ओपन ठेवलेला आहे. त्यानंतर इथे आपण दिलेला आहे L शेप मध्ये किचन. हे तुम्ही किचन बघताय L शेप मध्ये किचन दिलेलं आहे पूर्ण. आणि हा वेस्ट डायरेक्शन वाला फ्लॅट आहे. म्हणजे इथे समोर आपलीच बिल्डिंग येणार आहे, पण बऱ्यापैकी डिस्टन्स आहे दोन्ही बिल्डिंग मध्ये. आतल्या बाजूला आपण जाऊया.
हॉल एरिया झाल्यानंतर तुम्हाला आहे कॉमन बेडरूम. कॉमन बेडरूम बाहेर तुम्हाला छज्जा देण्यात आलेला आहे. हा छज्जा आहे तुम्हाला या साईडला. तिथून आपण आतमध्ये गेल्यानंतर हे आहे तुमचं कॉमन वॉशरूम, जे की इंडियन असणार आहे. त्यावरती वॉटर स्टोरेजसाठी जागा आहे, जिथे आपण फिट करून देतोय. आणि हे आहे तुमचं मास्टर बेडरूम. मास्टर बेडरूमला आपण देतोय तुम्हाला बाल्कनी. बाल्कनीची हे तुम्हाला मास्टर बेडरूम मध्ये आहे. तर हा मित्रांनो 2 BHK फ्लॅट. तर मित्रांनो, आपण आता पूर्ण प्रोजेक्टची डिटेल बघितली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न राहतो तो म्हणजे प्राइसिंग. तर प्राइसिंग या प्रोजेक्टसाठी आपण ठेवलेली आहे 1 BHK जो आहे आपल्याकडे 40 lakhs ऑल इन्क्लुझिव्ह पासून चालू होतोय. आणि प्रत्येक व्हेरियंटनुसार जे प्राइसिंग आहे तर 2-2 लाखाचा डिफरन्स आहे. म्हणजे 40 lakhs, 42 lakhs, 44 lakhs ऑल इन्क्लुझिव्ह प्राइसिंग आहे. आणि त्यानंतर 1 yearचा जो मेंटेनन्स आहे तुम्हाला ॲट अ टाइम ऑफ पोझेशन द्यायचा आहे. आणि पूर्ण प्रोजेक्टचा व्हिडिओ बघितला तर पण आता तुम्हाला मी सांगतो या प्रोजेक्टमध्ये आपण काय एक्स्ट्रा देतोय. प्राइसिंग तुम्ही ऐकली सर्वांनी, 1 BHK 40 lakhs पासून आपल्याकडे चालू आहे. आणि पण त्यामध्ये आपण ॲडिशनल गोष्टी देतोय. या रेनी सीझनसाठी आपण काही ऑप्शन ठेवलेले आहेत, मान्सूनसाठी काही ऑफर ठेवलेले आहेत. तर यामध्ये आपण 40 lakhs मध्ये तुम्हाला आपण देतोय सेमी फर्निश्ड फ्लॅट. तर सेमी फर्निश्डमध्ये काय काय असेल बघा. सगळ्यात पहिले तुम्हाला असेल मॉड्युलर किचन. त्यानंतर तुम्हाला फॉल सिलिंग पूर्ण करून दिली जाईल. त्यानंतर वॉटर टँक जो आहे 500 लिटरचा तो फिट करून दिला जाईल. त्यानंतर आपण एक डिजिटल लॉक देतोय डोअरसाठी, मेन डोअरसाठी. आणि होम ऑटोमेशन सिस्टीम. तर ह्या ज्या 5 गोष्टी आहेत आपण त्या प्राईसमध्ये तुम्हाला पण इन्क्लूड करून देतोय. ज्याची तुम्ही ओव्हरऑल कॉस्टिंग जरी मार्केटमधून काढली तर 1.5 ते 2 लाखाच्या आसपास कमीत कमी ते जाऊ शकतं. तर ते आपण तुम्हाला प्राइसिंगमध्ये इन्क्लूड करून देतोय. तर ही ऑफर आहे. लिमिटेड पिरियडसाठी असणारी ऑफर, जास्त वेळासाठी नसेल. थँक्यू. प्रोजेक्टची माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि या प्रोजेक्टबद्दल जर आणखी तुम्हाला माहिती हवी असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि साईट व्हिजिट एकदा बुक करा. लोकेशन तर तुम्हाला मी सांगितलेलंच आहे, कल्याण ईस्टमध्ये चक्की नाका सर्कलजवळ अगदी 5 मिनिटाच्या ड्राईव्ह डिस्टन्सवरती हे डिस्टन्स लोकेशन आहे. हां, आणि तर ओव्हरऑल प्रोजेक्ट कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला आणखी काही एक्स्ट्रा माहिती हवी असेल तर नक्की मला कॉल करून विचारा. मी माझा नंबर स्क्रीनवर देतोय. धन्यवाद. थँक्यू.